2023 पर्व अपन इथे पाहतो। एक बार फिर से आदेश स्पोर्ट शिवाजी नगर इनके ओर से सभी दर्शकों का हम शान और शौकत के साथ स्वागत करते हैं। आरंभिक गेंदबाज यहाँ पर प्रतीक पाटील। प्रतीक बिल कमी आहे बघा, पंचांना मी विनंती करतो दोन्ही सर बघा 25 मिनिटाचा टाइम अलर्ट करण्यात आलेला आहे आणि वेळेची पाबंदी असणार आहे। टाइम अलर्ट ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। प्रतीक गेंदबाजी के लिए होंगे तैयार। जनमान खारपाड़ा क्रिकेट टीम के आरंभिक गेंदबाज है प्रतीक पाटिल। अपनी निजी पहली और टीम की ओर से पहले ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार। किल्ले शिवनरी पैवलियन एंड से मारा करेंगे और सामना करेंगे बल्लेबाज अनिकेत कोहली, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज कुणाल कोहली। पहली ओवर सर्कल के दायरे के अंदर राइट हम बिल्कुल राउंड विकेट, गेंद मिड विकेट रीजन, गेंद जाएगी। दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए डी मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन। मास्टर आता है हैट्रिक आणि 2024 ला चौकार असणार आहे। तर गेंदबाजी के लिए एक बार फिर से गेंदबाज होंगे तैयार। पहले गेंद के ऊपर अनिकेत कोहली ने दमदार स्वागत किया। गेंदबाज प्रतीक का छक्के के साथ अपने पारी की शुरुआत की। अच्छी गेंद थी, बिल्कुल नजाकत दी गई। बैकफुट पर गए बल्लेबाज, शॉर्ट गली के रीजन में वहां पर फील्डिंग की गई फील्डर द्वारा, लेकिन जब तक गेंद उठाए फील्ड करे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय मिला 1 रन लेने का। और इसी 1 रन की मदद से अनिकेत पहुंच रहे 6-7 पर। एक छक्के की मदद से 2 गेंदों का सामना किया है और इसी 1 रन की मदद से यहां पर सदानंद स्मृति 11 गवान क्रिकेट टीम की रन संख्या कुल मिलकर बन चुकी है बगैर कोई विकेट के नुकसान पर 7। आप बल्लेबाजी के लिए कुणाल कोहली जिनके पास क्षमता है, बड़े हार्ड हिटर बल्लेबाज है, लेकिन सामने है जो हमेशा टीम का सशक्त अष्टपैलू खिलाड़ी माना जाता है प्रतीक पाटिल। प्रतीक का दमदार स्वागत किया था अनिकेत ने छक्के के साथ। प्रतीक राउंड और विकेट, धीमी गेंद थी, आगे रखा था बल्लेबाज को, स्टेट खेलना चाहते थे बल्लेबाज। गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, कहीं पे निगाहें और कहीं पे निशाना और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई। गेंदबाज प्रतीक पाटिल द्वारा प्रणय यदि बात करें प्रतीक के पहले गेंद के ऊपर कमाल का शॉट खेला था, छक्के के साथ प्रतीक का स्वागत किया था बल्लेबाज अनिकेत कोहली ने, लेकिन उसके बाद में दूसरी गेंद फेंकी, थोड़ी धीमी फेंकी थी और 1 रन प्राप्त हुआ। सम्मान तीसरी गेंद देखी, ये थोड़ी धीमी गेंद थी, आगे रखा था बल्लेबाज को, समझ में नहीं, डॉट गेंद की समाप्ति। गेंद हवा में, शॉट सिलिमिट ऑफ के रीजन में, प्रतीक गेंद के नीचे स्वयं मौजूद और इसी के साथ बल्लेबाज कुणाल विदाउट स्कोर पर आउट होकर लौट रहे। डीजे मास्टर सँडी एचडीसी रायगडचा एक कोहिनूर साऊंड सिस्टीम म्हणून ओळखले जातात खऱ्या अर्थाने। आगरी कराडी कोली दलित आदिवासी खऱ्या अर्थाने सर्व बांधवांचा आम्ही आभार व्यक्त करू की ज्या वेळेस लोकनेते दीपा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं त्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व भूमिपुत्रांनी संघर्ष केला। त्या संघर्षाला यश प्राप्त झालं आणि आता येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम सुरू आहे। मित्रांनो, या विमानतळावर लोकनेते आपल्या सर्वांचे दैवत आहेत। लोकनेते दीपा पाटील साहेबांचं नाव मात्र स्वर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल, हा विजय आहे आपल्या भूमिपुत्रांचा। मित्रांनो, तर पहला बल्लेबाज आउट होकर पैनल में लौटे हुए निश्चित रूप से कुणाल आप मैदान के अंदर जाते हुए, नए बल्लेबाज प्रशांत कोहली, सुशांत कोहली, सॉरी माफ कीजिए, सुशांत आ रही है। ये छोटे कद के खिलाड़ी है, बाहात के बल्लेबाज है और बाहात के बल्लेबाज यदि बात करें रोशन हमारे साथ जुड़े हैं बिल्कुल, और सचिन गिरी। बाहात के बल्लेबाज हमेशा आक्रामक बल्लेबाज, हार्ड हिटर बल्लेबाज माना जाता है, ठोस तकनीक के साथ हमेशा खेलते हैं। ये देखिए इस बार गेंद को खेला बिल्कुल डीप मिड विकेट रीजन में गेंद जाती हुई, वहां पर कमाल की फील्डिंग, लेकिन उससे बेहतर रनिंग बिटवीन द विकेट्स, आंखों में इशारा, 2 रन प्राप्त हुए। इन 2 रन के मदद से बल्लेबाज सुशांत कोहली अपने पारी का श्रीगणेशा करते हुए अपना खाता खोला। टीम की रन संख्या बनी इसी 2 रन के मदद से स्वर्गीय सदानंद स्मृति गवान 11 क्रिकेट टीम की 1 विकेट के नुकसान पर 9 आउट होने बल्लेबाज है अनिकेत कोहली।
सॉरी माफ कीजिए कुणाल कोहली जो 0 पर आउट होकर पैड में लौटे, लेकिन अनिकेत जब तक मैदान में है he can change the drag of the cricket match, but the question is the cricket we cannot say anything about the last ball. In the last moment गेंद हवा में है, शॉर्ट फाइन लेग वाइड इज फाइन लेग रीजन में, बिल्कुल सेफ लैंड में बल्लेबाज है, तीसरे के लिए दौड़ रहे, गुड रनिंग मिड द विकेट, तीसरा रन पूरा किया, 3 रन की मदद से स्वर्गीय सदानंद स्मृति गभान क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 1 विकेट के नुकसान पर 12। भूमिपुत्र बघा भेटून उठला आमचे गुणलेखक रायगड जिल्ह्यातील एक धुरंधर नामांकित गुणलेखक प्रणय म्हात्रे आम्हाला इथे इन्फॉर्मेशन देतात वेळेची 5 मिनिटं आणि 4 सेकंद मध्ये खऱ्या अर्थाने पहिले षटक इथे पूर्ण झालं, कारण तुम्हाला 5 षटकांसाठी वेळ देण्यात आलेली आहे 25 मिनिटाचा अवधी। सँडी आमचे रोशन कडू आहे, सँडी पाटील आहेत वलवलीचे, खऱ्या अर्थाने जे धून वाजवले लोकनेते दिबा पाटील साहेब, संगीत ऐकायला मिळालं मित्रांनो की मनामनाने भूमिपुत्रांच्या मनामनाने घेतला ठाव। आता मात्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव, सॅल्यूट आहे त्यांच्या कार्याला। तर बोलिए पहले षटकाचा जर विचार केला, पहले ओवर की बात करें, प्रणय म्हात्रे हमारे साथी स्कोरर है, हमें जानकारी देते हुए निश्चित रूप से जानुमान खारकोपर क्रिकेट टीम के दृष्टिकोण से पहली ओवर पे की थी प्रतीक पाटिल ने। प्रतीक पाटिल का गेंदबाजी का विश्लेषण रहा, 1 ओवर 12 रन, एकमात्र सफलता उन्होंने प्राप्त की। आप दूर वाले छोर से गेंदबाजी में यहां पर तब्दीली होती हुई, गेंदबाज विशाल घरत बिल्कुल या शिवाजी नगर पैविलियन एंड से मारा करने के लिए, सामने बाहर के बल्लेबाज निश्चित रूप से सुशांत कोहली। टॉप पे धीमी गेंद थी, लौटना पड़ रहा है सुशांत को और ये दूसरा विकेट मैदान से बाहर। यहाँ पर विशाल घरत का जिक्र करना होगा, पहली गेंद थी। यहाँ पर बात करें रोशन हमारे साथ जुड़े, रोशन पाटिल बुलंद आवाज करनारा तारा, और नवी मुंबई के दृष्टिकोण से बात करें, एक अच्छे कमेंटेटर है, अच्छा हमारे दोस्त है सचिन गिरी। यदि ये गेंद की बात करें, कितनी थोड़ी धीमी गेंद थी, संयम के साथ फेंकी थी, आगे रखा था बल्लेबाज को, बिल्कुल टॉपेज लगा, फर्स्ट स्लिप के फील्डर ने कोई गलतियां नहीं की, यानी कि शॉर्ट फाइन के फील्डर ने आसानी के साथ कैच को लपक लिया। अब इसी के साथ बल्लेबाज का सुशांत कोहली को 5 रन के भीतर लौटना पड़ा, यानी कि 3 गेंदों का सामना किया। अब सुशांत आउट होने के बाद मैदान के अंदर जाते हुए बल्लेबाज दीपराज कोहली सर्व कोहली खऱ्या अर्थाने आम्ही खेळाडू इथे पाहतो, खऱ्या अर्थाने आमचे कोहली बांधव अतिशय कष्टाळू समाज मित्रांनो, कारण आपण नेहमी म्हणत असतो कष्ट करणारा, समुद्र किनारी कष्ट करणारा, शेतीवर खऱ्या अर्थाने शेतीवर कष्ट करणारा हा समाज संपूर्ण मग तिथे आपले आगरी बांधव आहेत, कोहली खऱ्या अर्थाने कराडी कोहली आहेत, त्याचबरोबर दलित आपले बांधव आहेत, आदिवासी बांधव। गेंद हवा में जरूर है, लॉन्ग ऑफ रीजन में, वाइड इज लॉन्ग ऑफ, गेंद फील्डिंग के गेंद के नीचे फील्डर बल्लेबाज को लौटना पड़ रहा है। युग पुरुषांची अतिशय सुरेख दोनों यहां पर बल्लेबाज की पारी हुई, दीपराज 0 विदाउट स्कोर पर आउट होकर पैवलिन लौट रहे, डक आउट होकर निश्चित रूप से अब हैट्रिक का मौका है विशाल घरत को। यदि इस विकेट गेंद के ऊपर यदि विकेट प्राप्त कर दे तो निश्चित रूप से आमदार ट्रॉफी की पहली हैट्रिक बनाने का गौरव प्राप्त करेंगे। और रोशन पाटिल तारा, सचिन गिरी हमारे साथ कमेंटेटर। यदि बात करें प्रणय, अंतरराष्ट्रीय मैच की हम चर्चा करेंगे, कम समय कम है। 1987 में हिंदुस्तान की ओर से रिलायंस कंपनी द्वारा पहला विश्व कप खेला गया था और विश्व कप का क्वार्टर फाइनल मैच खेला गया था हिंदुस्तान और न्यूजीलैंड के बीच में। उस समय अपने गेंदबाज थे, कप्तान थे कपिल देव, कप्तानी कर रहे थे, गेंदबाज थे चेतन शर्मा, और चेतन शर्मा ने उस समय न्यूजीलैंड के एक जमाने के कप्तान के रुदरफोर्ड, एक आक्रामक बल्लेबाज यान चार्टफील्ड, न्यूजीलैंड के विकेट कीपर यान स्मिथ को 1987 के रिलायंस कप में क्लीन बोल्ड आउट किया था।
तर सुजित ठाकूर यांच्या वतीने विशाल जर आपण हॅट्रिक प्राप्त केली तर आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर सुजित दादा ठाकूर यांच्या वतीने आपणास 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. दिस इज ए गोल्डन अपॉर्चुनिटी, सुनहरी मौका होगा. गेंदबाजी के लिए विशाल तैयार, सामना करेंगे बल्लेबाज नयन कोहली. लेकिन एक तरफ अनिकेत को कौन भूलेगा जिनके ऊपर टीम डिपेंड करती है. बिल्कुल नयन अंपायर से गाड़ी देते हुए खेलने के लिए तैयार. विशाल, ये देखिए गेंद थोड़ी धीमी गेंद थी और सीधा विकेट कीपर के पास गई, कोई रन लेने का मौका नहीं. ये डॉट गेंद की समाप्ति. क्या पूरी तरह से बांध कर रखा है निश्चित रूप से स्वर्गीय सदानंद स्मृति गवान 11 क्रिकेट टीम के बल्लेबाज को. एक के बाद एक करारे झटके दे रही है. ये देखिए ये भी गेंद उसी लेंथ, वही गेंदबाज वही गेंद उसी दिशा में गेंद फेंकी, डॉट गेंद की समाप्ति हुई. और क्या कमाल की गेंदबाजी. अब तक 4 गेंदे फेंके, 2 विकेटें प्राप्त की, एक भी रन नहीं दिया. ये अच्छी गेंद थी, अंदर आती हुई गेंद, करीबी मामला बन सकता है और अंपायर की उंगलियां आसमान में और बल्लेबाज अनिकेत कोहली की पारी यहां पर हुई समाप्त. मास्टर यहां पर अनिकेत कोहली जिस बल्लेबाज ने छक्के के साथ अपने पारी का श्री गणेशा किया था, आप आउट होकर पहले में लौट रहे. और ये चौथा निश्चित रूप से झटका मिलता हुआ यहां पर सदानंद स्मृति गवान क्रिकेट टीम को. फॉलो अप 4th विकेट ऑन 12th रन, यानी कि 12 रन के भीतर चौथा करारा झटका. अब अनिकेत कोहली आउट होने के बाद मैदान के अंदर जाते हुए नए बल्लेबाज संदेश कोहली बिल्कुल क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. लेंथ लाइन दिशा का त्रिवेणी संगम प्राप्त करते हुए गेंदबाज विशाल घरात जानुमान खारकोपर क्रिकेट टीम के. ये गेंद हवा में, बिल्कुल मौका बन सकता है, लेकिन गेंद सेफ लैंड में है. दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे, दूसरा रन प्राप्त किया और इसी के साथ अंपायर का इशारा आता हुआ ओवर की वही समाप्ति, सफल ओवर की समाप्ति, गोल्डन ओवर की समाप्ति. तर याच दरम्यान सर्व संघातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी. सलग 3 चौकार, सलग 3 षटकाराने विकेट हॅट्रिकसाठी आदेश स्पोर्ट्स जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत त्यांच्याकडून प्रत्येक दिवशी 3 दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी 1000 रुपये पारितोषिक असेल. आणि या मैदानाचे आमचे अध्यक्ष सुजितदादा ठाकूर यांच्याकडून वैयक्तिक गोलंदाज जेव्हा विकेट घेईल त्याला 1000 रुपये असतील. म्हणजे एका विकेट साठी तब्बल 2000, सलग 3 चौकार, सलग 3 षटकारांसाठी देखील प्रत्येकी 1000 रुपये दर दिवशी या ठिकाणी आदेश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून त्या खेळाडूंना दिला जाईल. आणि बघा हा सामना तिसरा होता, आम्ही दुसरा खेळवलाय, परंतु नंतर दुसरे सामने सिरियल वाईज असतील, या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. तर आमचे नामवंत पंच इथे तांडेल सरांचं आगमन झालेलं आहे. तांडेल सर आपलं स्वागत आहे. तर सुजितदादा ठाकूर यांचं खऱ्या अर्थाने आणि आदेश स्पोर्ट शिवाजीनगरचं कौतुक करू. सुजितदादा नेहमी असं म्हटलं जातं, आज तुमच्या वतीने खऱ्या अर्थाने 1000 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर केलेला आहे. मैदानामध्ये खऱ्या अर्थाने असे कमी प्रेक्षक मिळतात. देर आर व्हेरी लेस पीपल दो शॉर मनी ऑन क्रिकेट लाईक सुजितदादा ठाकूर. व्हेरी लेस पीपल, असे कमी प्रेक्षक बघायला मिळतात जे शॉर मनी ऑन क्रिकेट लाईक, म्हणजे क्रिकेट खेळामध्ये पैशांची बरसात करणारे. तुमचं कौतुक करू. आदेश स्पोर्टचं खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करू की त्यांच्या माध्यमातून किती मोठी स्पर्धा, अनेक बक्षिसांची बरसात या स्पर्धेमध्ये झालेली आहे. प्रेक्षक कमाल झेलसाठी सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि 5 पैकी 3 प्रश्नांचं अचूक उत्तर देणाऱ्या प्रेक्षकाला आदेश स्पोर्ट शिवाजीनगर यांच्या वतीने 500 रुपयाचं सुद्धा कॅश प्राइज दिले जाईल. अब दूरवाले चोट से क्या कमाल की विशाल ने गेंदबाजी की. 4 रन खर्च किए, 2 बल्लेबाज को घर का रास्ता दिखाया. तीसरे ओवर की पहली गेंद फेंकने के लिए गेंदबाज हो गया आप तैयार. हर्षल, अच्छी गेंद थी, बिल्कुल खोद कर निकाला. गेंद जाएगी डीप स्पेल लेग, सीमा रेखा के बाहर. दर्शकों का अभिवादन स्वीकारता हुआ दमदार सिक्सर. तर यानंतरचा होणारा सामना असेल आजच्या खरं तर पहिल्या फेरीमधला दुसरा फ्रेश सामना असेल. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर विपक्ष महेश स्पोर्ट्स शेलगर. आम्ही काही कारणास्तव जय हनुमान खारकोपर आणि सदानंद स्मृती विनस गव्हाण या संघाचा सामना दुसरा ठेवला आणि शेवटचा सामना असेल NCC उलवे विपक्ष ओडाफोन वहाळ या 2 संघादरम्यान.
थैंक्स रोशन पटेल और छक्के के साथ स्वर्गीय सदानंद स्मृति गवान क्रिकेट टीम की रन संख्या छलांग मारती हुई 4 विकेटों के नुकसान पर 20। क्या कमाल के बल्लेबाजी नयन, 3 गेंदें डॉट खेली थी शुरू में नयन ने। ये देखिए लाउड अपील जरूर हुई थी लेकिन हा ना कोई रन लेने का मौका नहीं है। रोशन देखिए भिंगरी एक्शन है, क्या अजीब करीबी एक्शन है। ये गेंदबाज से ना एक्शन देखिए हर्षल ठाकुर की अजीब करीबी एक्शन है, बिल्कुल अच्छी एक्शन नजर आती हुई। मैं मेरे हिसाब से टर्मिनेटर है, बिल्कुल गेंदे अंदर भी आ रही है। बिल्कुल एक बार फिर से हर्षल तैयार। ये देखिए भिंगरी एक्शन, बिल्कुल यहां पर डॉट गेंद की समाप्ति। आज तारीफ करनी होगी जय हनुमान खारकोपर क्रिकेट टीम के कप्तान ने, जब टॉस जीता, टॉस जीतने के बावजूद पहले फील्डिंग करना पसंद किया और यह सही निर्णय साबित होता हुआ, क्योंकि ये मुकाबला 5 ओवर का खेला जा रहा है। तीसरी ओवर प्रगति पथ पर है, अभी भी रुका हुआ स्कोर है। स्वर्गीय सदानंद स्मृति चषक गवान क्रिकेट टीम की रन संख्या 4 विकेटों के नुकसान पर 20। गेंदबाजी के लिए हर्षल तैयार। ये गेंद हवा में, ये भी जाएगी, गई, सीधा गई, मिड विकेट, सीमा रेखा के बाहर 6 रन। ही आहे आमची डीजे एचडीसी वलवली सँडीची रायगड ठाण्यात का त्यांच्या नावाचा डंका वाजतो अनेक मोठमोठ्या स्पर्धेत, त्याचं एक ज्वलंत उदाहरण। आणि 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 26, 4 बाद 26। ये देखिए यहां पर बल्लेबाज नयन कोहली सीधे बल्ले से रन आ रही है, तो बिल्कुल आड़ा हैंड के बल्ला डालने की कोई आवश्यकता नहीं है, सीधे उंगली से घी निकल रहा है, तो टेढ़ी उंगली डालने से क्या जरूरत है, बिल्कुल क्या जरूरत नहीं है, क्योंकि 5 गेंदें आपने जरूर डॉट खेली है, 2 छक्के जरूर आए हैं। अच्छा परफॉर्मेंस है मेरे हिसाब से। अच्छी गेंद, लाजवाब गेंदबाजी, लेंथ लाइन, बल्लेबाज के कमी को परख कर गेंदबाजी हो रही है, लेकिन फील्डर द्वारा मदद नहीं मिल रही। 2 रन मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज, और इन 2 रन के मदद से लेग बाइज का इशारा आया, अतिरिक्त रनों में हुआ इजाफा। इसे 2 अतिरिक्त रन के मदद से स्वर्गीय सदानंद स्मृति गवान क्रिकेट टीम की रन संख्या बनी 3 ओवर के समाप्ति के बाद, 4 विकेट खोने के बाद 28। पाणी घेऊन जायच्या मैदानात बोलूया डीजे मास्टर यांच्याकडे। खरं तर हिंदू संस्कृती, सनातन धर्म आणि खूप चांगलं संगीत, आणि एका खरं तर महाराजांनी म्हटलं होतं, सनातन धर्म जर का तुम्हाला वाचवायचा असेल तर फादर आणि चादर या 2 गोष्टींपासून लांब राहा। आणि यानंतर आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया पुन्हा एकदा आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा महेश स्पोर्ट शेलगर। बघा टीम कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे। इथे आदेश स्पोर्ट शिवाजीनगर टीमचे कॅप्टन आहेत, मी महेश स्पोर्ट शेलगर, टीमच्या संघनायकाला विनंती करतो आपण टॉससाठी या। थैंक्स रोशन। 3 ओवर की समाप्ति, प्रणय मात्रे हमारे साथी स्कोर, और ईश्वर की हमें जानकारी दे रहे। 14 रन खर्च के गेंदबाज हर्षल ठाकुर ने, यानी कि 3 ओवर की समाप्ति हुई। 3 ओवर की समाप्ति के बाद यहां पर हम देख रहे हैं स्वर्गीय सदानंद स्मृति गवान क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी है 4 विकेटों के नुकसान पर 28। अनिकेत ने 7 रन का योगदान दिया, कुणाल विदाउट स्कोर पर लौटे, सुशांत 5 रन का योगदान दिया, दीपराज 4-0 पर लौटे। आप दूर वाले चोट से गेंदबाजी में तब्दीली, नए गेंदबाज। अच्छी गेंद थी, ब्लॉक बॉल में फेंकी थी, गेंद जाएगी फाइन लेग का सीमा रेखा के बाहर, अंपायर का इशारा आता हुआ, गेंद सीमा पार 4 रन।
पाटिल तोंडरे इलेवान पूरे पाटिल सरनेम के खिलाड़ी होते और ये कोहली सरनेम। ये देखिए अच्छी गेंद थी, रफ्तार वाली गेंद थी, रफ्तार से बीट किया, टपा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, सीधा विकेट कीपर के दस्तानों में कोई रन लेने का मौका नहीं मिला। 18 गेंदे 8 गेंदे ये नयन कोहली डॉट खेल चुके, जरूर छक्के 2 आए थे लेकिन ज्यादा गेंदों का सामना किया है दोस्तों। डॉट खेलना इतने ताकतवर बल्लेबाज मेरे हिसाब से फोकस करना चाहिए गेंद के ऊपर। यह अच्छा है, बिल्कुल हमारे हार्दिक पांड्या की याद दिलाई, बिल्कुल खोद कर निकाला, गेंद गई सीधा लॉन्ग ऑफ डीप लॉन्ग ऑफ के रीजन में गेंद गई। 2 रन प्राप्त हुए, अंपायर का इशारा आता हुआ। और की वही समाप्ति, चौथे ओवर की समाप्ति, 4 ओवर के समाप्ति के बाद स्वर्गीय सदानंद स्मृति गवान क्रिकेट टीम की कुल मिलाकर रन संख्या बन चुकी 4 विकेटों के नुकसान पर 39। तुम बघून काळीच फोन मला करते  शेलगर टीमच्या संघाने एकाला इन्व्हाइट करणे आपण या तर इथे बघा टॉस केला जाईल। आदित्य भगत आणि 4 षटक मात्र इथे 21 मिनिटाने समाप्त झालेले आहेत आणि जानुमान गव्हाण गोपर तुमच्या संघाला आम्ही ते सूचित करतो 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करणं गरजेचं आहे। स्ट्रिक्टली नियमावली आहे आदेश स्पोर्ट शिवाजीनगरची, कारण ही स्पर्धा फक्त गव्हाण विभागापुरती मर्यादित नाही, उलवा नोडपुरती मर्यादित नाहीये, रायगड जिल्ह्याची मानाची क्रिकेट स्पर्धा आहे मित्रांनो। कारण स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आहे 1 लाख रुपये आणि बघा स्वप्नातील 2 व्हीलर बाईक। हॅलो चला टॉस साठी ये देखिए जैसे गेंद रडार में आई, गेंद के ऊपर मोर लगाई, गेंद गई सीधा 6 रनों के लिए। फोर 5 यानी नंबर है रोहित शर्मा, हिटमैन रोहित शर्मा का। वो बिल्कुल गेंद जाएगी अब डीप मिड विकेट, 1 बाउंस गेंद सीमा पार, 4 रनों के लिए टीम की रन संख्या गव्हाण 11 क्रिकेट टीम की 49। थैंक्स डीजे मास्टर। संदेश कोहली क्या संदेश दे रहा है, 7 गेंदों का सामना किया है, अभिजीत 21 रन पर खेल रहे, 2 चौकिया और 1 छक्के की मदद से। ये देखिए ये बिल्कुल ऋषभ पंत स्ट्रोक नजर आया, डॉट गेंद की वही समाप्ति, अभी भी रुका हुआ स्कोर है 49। लेकिन नए संदेश कोहली का जिक्र करना होगा और नयन का, एक लंबी साझेदारी दोनों बल्लेबाजों के बीच यहां पर होती हुई। ये देखिए डॉट गेंद की समाप्ति, लगातार 2 गेंदे डॉट खेल चुके हैं। पहली गेंद के ऊपर छक्का आया, दूसरी गेंद के ऊपर चौका आया, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद डॉट। आप दर्शक करें कि वी वांट ए सिक्सर ऑन दिस बॉल, इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक चाहिए। ये बड़ा स्ट्रोक हवा में जरूर है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और ये देखिए दोनों फील्डर में कोई तालमेल नहीं था। 2 रन प्राप्त हुए और इसी के साथ स्वर्गीय सदानंद स्मृति गवान क्रिकेट टीम ने 50 का आंकड़ा पार किया। टीम की रन संख्या 4 विकेटों के नुकसान पर 51 यानी कि 51। अब अंतिम गेंद बची है, अंतिम गेंद बची है गेंदबाज से विशाल घरात। ये विशाल का स्वागत, दमदार स्वागत, भव्य स्वागत, अतिथि देवो भव। गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए और छक्के के साथ सदानंद स्मृति गव्हाण क्रिकेट टीम की रन संख्या छलांग मारती हुई 4 विकेटों के नुकसान पर 5 ओवर की समाप्ति के बाद 57 आप जीतने के लिए यहां पर जयनुमान कोपर क्रिकेट टीम के सामने लक्ष्य होगा 5 ओवर में 58 रनों का। हॅलो तर मी सन्माननीय अमृतजी ठाकूर साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत। 2 टीम कॅप्टन आदित्य भगत या ठिकाणी आहेत, महेश स्पोर्ट्स शेलगर टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळणारा खरं तर आपला आयोजक संघ आहे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर। चला सुदीप भाई गोटे भाई आपण या टॉससाठी आदरणीय अमृत ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस इथे संपन्न केला जाईल।
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण सामना 5 षटकांचा राहील आणि जो जिंकेल तो जय हनुमान वाघिवली या संघासोबत खेळेल. पहिला महत्त्वाची सूचना असेल आणि इथे आपण टॉस करतोय. कॉल इथे आलाय खरं तर काटा म्हणजे शिवाजीनगर संघाच्या बाजूने कॉल लागलाय. गोट्याबाई या आपण खरं तर टॉस सर्वप्रथम जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग. आणि आज घरच्या मैदानावरती आपला संघ खेळतोय त्यामुळे थोडासा फायदा तुमच्या टीमला असेल. कशा पद्धतीची रणनीती असेल? समोरच्या टीमला किती धावांमध्ये रोखाल? 40-50. असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्या टीममध्ये की ज्यांच्यावरती तुमचा प्रचंड भरोसा राहील या सामन्यामध्ये? दीक्षांत आहे, दैवत आहे. आणि संपूर्ण टीम. आणि खरं तर हे आयोजन आपण पाहिलं तर रायगड ग्रामीणमधले एक उत्कृष्ट आयोजन आहे. प्रचंड मेहनत आपल्या सर्व आयोजकांनी घेतली आहे. तू सुद्धा स्वतःचं आयोजन आहे, किती मेहनत घेतली आम्हाला सांगशील? मेहनत तर भरपूर घेतली. सर्व मुलांनी आदेश पोटनी पूर्ण मेहनत केली आहे. येस, तर हे होते आमचे सुदीप ठाकूर. गोट्याबाई शुभेच्छा तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी. आणि त्यानंतर आदित्य आपण या इथे. खरं तर एक अतिशय चांगला आक्रमक ऑलराऊंडर म्हणून आदित्यकडे पाहिलं जातं. आदित्य तुमच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? नाही, टॉसचा तेवढा काय मॅटर नाही करत. आम्ही टॉस जिंकलो असं तरी फलंदाजी घेतली असती. आत्मविश्वास किती आहे बघा आदित्यकडे. आणि खरं तर तुमच्या वाट्याला आता प्रथम बॅटिंग, किती रनचं टार्गेट असेल पहिल्या सत्रामध्ये? 5 ओव्हरचा सामना आहे म्हणजे 55 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि महत्त्वाचं म्हणजे आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये जे 8 संघ आहेत ते आपल्या परिसरातल्या उलवानोड विभागातील आहेत. काय सांगशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल आणि आयोजकांबद्दल? आयोजन तर दरवर्षीप्रमाणे खूप छानच असतो आणि या ग्राउंडवर खेळण्याला येण्यासाठी भाग्य आहे. एवढा छान ग्राउंड आहे हा. येस, थँक्यू. तर हे होतं आदित्य. गतवर्षी इथे उलवानोड प्रीमियर लीग झाली होती आणि यावर्षी आज खरं तर पुन्हा एकदा त्यांना खेळण्याची संधी मिळाली. त्यांचा आनंद गगनात मावेन असा झाला आहे. तर त्यांनाही शुभेच्छा आणि शिवाजीनगर टीमला देखील शुभेच्छा. हॅलो आणि थँक्स रोशन पाटील. यानंतर पुढच्या सत्रासाठी आपण बोलूया रोशन पाटील मॅन फ्रॉम कर्नाला तारा यांच्याकडे बोलूया. धन्यवाद जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं पुन्हा एकदा आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये स्वागत. 58 धावांचं टार्गेट आहे. खरं तर 58 रनचं टार्गेट आहे. पहिल्या इनिंगमध्ये सुरुवातीला डळमळीत सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला आपण पाहिला संदेश कोळी यानं मात्र एक चांगला मेसेज आपल्या टीमला दिला. त्याने 11 बॉलमध्ये 29 धावा केल्या, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, 2 आपण चौकार त्या इनिंगमध्ये पाहिले आणि विशाल शेवटच्या षटकामध्ये प्रचंड महागडा ठरला. त्याने 18 धावा दिल्या आणि सुरुवातीच्या षटकामध्ये विशालनं फक्त 2 धावा दिल्या होत्या. त्याच विशालवरती मध्ये तिथे आक्रमण झालं. आता इथे आपण पाहिलं तर धावा करायच्या आहेत येणाऱ्या 5 षटकामध्ये, त्या म्हणजे फक्त आणि फक्त 58. भरपूर चांगलं टार्गेट फायटिंग टोटल उभं केलं आहे आणि 11.60 ही खरं तर सरासरी राखावी लागेल प्रत्येक षटकामागे. बॅटिंग करत असताना सेकंड स्पेलमध्ये मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी कोपर टीमला. तर आरशी अर्थात रोहिदास ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांच्या समवेत जगदीश ठाकूर या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला आम्ही आदेश स्पोर्ट शिवाजीनगर यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 या स्पर्धेमध्ये आपणा दोघांचंही मनपूर्वक सरचे स्वागत आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करा आणि मैदानाच्या आतमध्ये जातील या ठिकाणी हर्षल ठाकूर आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता पंकज गरत हे 2 खेळाडू. टीमला शुभेच्छा, दोन्ही संघांना शुभेच्छा या लढतीसाठी. मंचकावरती सुदर्शन ठाकूर ज्यांच्या गावातील हा संघ मैदानामध्ये खेळतोय ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्याचबरोबरीने मोठ्या संख्येने आपण पाहिलं प्रेक्षकांची गर्दी अगदी झाडाच्या सावळीमध्ये बसून मात्र या सामन्याचा आनंद घेत असताना अप्रतिम करतं असं हे वातावरण, तेवढं चांगलं विहंगम दृश्य या स्पर्धेचं आणि या मैदानाचं तुम्ही पाहता आज उर्वय नोडमध्ये. आणि आज स्पर्धेतला हा दुसरा सामना आणि दुसरं सत्र आता आलंय वाट्याला बॅटिंग खारकोपर संघाच्या. 58चं टार्गेट, 11.60 ही धावगती राखायची. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण स्टँड्स तुम्ही पाहताय प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी केले. त्या सर्व स्टँड्सला मात्र महाराजांच्या किल्ल्यांचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहेत आणि एक युनिक संकल्पना या स्पर्धेची. आपण पाहता मंचकाच्या अगदी समोर किल्ले कर्नाला पॅव्हेलियन, मुंबई गोवा हायवेवरती आपण पाहिला कर्नाला बर्ड सेंच्युरी, मोठा अभयारण्य आहे आणि त्याच्याच मध्ये वसलेलं खरं तर दैदिप्यमान असा किल्ला म्हणजे कर्नाला किल्ला. आणि त्याचबरोबर किल्ले शिवनेरी ज्या गडावरती राजांचा जन्म झाला
तो शिवनेरी किल्ला आणि त्याबरोबर आपण पाहिलं या अगदी इकडे तर रायगड किल्ला ज्या गडावरती खरं तर राजाने राज्याभिषेक केला स्वराज्याचा आणि आपण सर्वजण रायगड वासी आहोत हे खरं तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि किल्ले प्रतापगड खरं तर राजांच्या शौर्याची कहाणी गाता गाणारा हा किल्ला, कारण जिथे आपण पाहिला अफजल खानाचा वध झाला, कोतला ज्याचा काढला, ते खरं तर प्रतापगड किल्ला. असे संपूर्ण स्टँड्स तुम्ही पाहताय. एक युनिक संकल्पना सर्व आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी केली आहे. आणि इथे मात्र आज स्पर्धेचा दुसरा सामना पहिल्या दिवसातला गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज या ठिकाणी येत असताना सिद्धेश कोळी टीममधला सर्व गुण संपन्न असा हा खेळाडू. रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्टेजवरती जिल्हा लेवलला हा खेळाडू बऱ्याच वेळेला खेळला आणि आज आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कोळी. स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गबान हा संघ आहे मैदानामध्ये. ओव्हर द विकेट इथे आपण पहिला फटका चांगला आहे, कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर तिथपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर मात्र आपण पहिला 2 धाबा. मिड ऑफ मधला फिल्डर अतिशय वेगानं बॉलचा पाठलाग केला, बॉलला त्याने थांबवलं आणि इथे मात्र 2 धाबा मिळाल्या. त्या म्हणजे जय हनुमान 11 खारकोपर टीमला अकाउंट ओपन झालं हर्षल ठाकूर या खेळाडूचं. 2 रन्स धावफलकावरती ऍड होतील. टार्गेट आहे 58चं. अजूनही 56 रनची गरज आहे. एका भागीदारीची गरज असेल खारकोपर टीमला. लोबर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ मध्ये आणि पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहत आहे. संदेश कोळी प्रचंडपणे व्यस्त राहिला, बिझी राहिला, कारण सातत्याने त्याच्या दिशेमध्ये हे 2 फटके आपण पाहिले. पहिल्या इनिंगमध्ये त्याने धावा देखील जास्त चांगल्या केल्या, आपल्या संघासाठी 29 धावा केल्या होत्या आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग त्याच्याकडून होत असताना 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि याचा फायदा आता हर्षल ठाकूरला घ्यावा लागेल. पण तो वेगावरती स्पार झाला सिद्धेश कोळी. टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती आणि इथे आपण पहिला स्विंगांना मिस, थोडासा बॉल वळण घेतोय, विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बघा सर्व प्रेक्षकांसाठी प्रेक्षक कमाल कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जो झेल पकडेल त्याला 5 प्रश्न इथे आमचे महागुरू विचारतील आणि त्यातील फक्त 3 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला बरोबर द्यायचे आहेत, म्हणजे अजून 500, म्हणजे एका झेलसाठी तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा आपण पहिला ड्राईव्ह केला बॉलला, गॅप शॉट सिलेक्शन, कारण लॉंग ऑन मधला फिल्डर मिड ऑन मध्ये होता आणि त्याच्या बाजूने मात्र बॉल निघून चालला जमिनीला गरंगळत, सीमा पार चौकार. पनवेलची जनता देते ही घा- सलग 3 वेळेला ज्याने हॅट्रिक पूर्ण केली. इथे आपण पहिला मिस टायमिंग स्ट्रोक आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सिद्धेश कोळीनं पकडला झेल. इथे मात्र संपलाय हर्षल ठाकूरचा खेळ. राया शिवराया तिसऱ्या क्रमांकावरती गेलाय प्रतीक पाटील, टीम कॅप्टन. खरं तर या टीम मधला सर्व गुण संपन्न खेळाडू हर्षल ठाकूर टॉससाठी आला होता. प्रतीक देखील तेवढाच चांगला एक आक्रमक खेळाडू आहे. व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट सातत्याने खेळलेला हा खेळाडू प्रतीक पाटील. इन ॲट नंबर 3 सिद्धेश कोळी तयार. अकूट टप्प्याचा बॉल शॉटम पुल करायचा होता, वेगवान चेंडू डिलिव्हर केलाय. गुड लेंथ वरून आपण पाहिला सरळ टेक ऑफ झाला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल, चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळाला आहे, तो म्हणजे कैलासवासी सदानंद स्मृती विनर्स गव्हाण टीमला, कारण फक्त 8 धावा आल्या आणि महत्वाचा हर्षल ठाकूर हा खेळाडू पहिल्या षटकामध्ये बाद झाला. त्यामुळे येणाऱ्या 24 बॉलमध्ये आता विजयासाठी 50 रनची गरज. 24 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण. SDC DJ आमच्या समवेत आहेत, आमचे एक संपूर्ण या ठिकाणी मंडप डेकोरेटर्स.
खूप चांगली अशी स्पर्धा नेत्रदीपक असं हे आयोजन. खरं तर आपण पाहिलं महाराष्ट्र आणि कर्नाटक, तामिळनाडू, गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचा समावेश आहे. खरं तर महाराजांच्या या संपूर्ण साम्राज्यामध्ये यापैकी सुमारे 111 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधलेल्या नोंद एका खरं तर बकरीत झालेला आहे आणि त्यामध्ये 49 किल्ले हे डागडुजी करून आवश्यक ते बदल त्या किल्ल्यांमध्ये देखील करण्यात आलेला आहे. हे खरं तर महाराजांचे किल्ले आहेत आणि त्यांचं वैभव जर तुम्ही पाहिलं तर प्रचंड आहे. कारण शौर्याची गाथा ज्या ठिकाणी पण पाहिलं, मुठभर मावळ्यांना हाताशी धरून ज्याने स्वराज्याची निर्मिती केली, सर्व जाती धर्माचा समावेश त्यांनी केला आणि गनिमी काव्याने अनेक अशा खरं तर लढाया जिंकल्या. आणि जेव्हा आपण पाहिला आपल्या विरोधी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तह देखील केला आणि अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी हे स्वरात एक वेगळं स्वराज्य निर्माण केलं आणि सुजलाम सुफलाम असं हे स्वराज्य आहे. आदर्शवान असा हा राजा छत्रपती शिवाजी महाराज. गोलंदाजी मार्कमध्ये आलेत अलंकार कोहली आणि किनेक चांगला गोलंदाज या टीमचा. ओव्हर द विकेट, आतली कडा घेतली, विकेट किपरच्या दिशेमध्ये बॉल चालला. आता दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न केला जातोय स्वर्गीय सदानंद स्मृती विनस गव्हाण टीम कडून, कारण इथे डॉट बॉल आला. धावसंख्या धाव फलकावरती 8 आहे. आता 23 बॉलमध्ये विजयासाठी 50 रनची गरज असेल ती म्हणजे बॅटिंग करत असताना या ठिकाणी जय हनुमान 11 कारकोपर टीमला या इनिंगमध्ये प्रतीकच्या खेळीवरती महत्वाची नजर राहील सर्वांची. जर का हा खेळाडू शेवटच्या क्षणामध्ये उभा राहिला तर या मॅचमध्ये कारकोपर संघाला मात्र धावांचा पाठलाग करताना आपण पाहणार आहोत. सॉफ्ट 100 फटका मिड ऑफला क्लिअर केलाय. ड्रॉप बॉल मात्र चाललाय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये आणि त्यानंतर मात्र आणखीन एक सिंगल या ठिकाणी मिळत असताना बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पंकज करत या खेळाडूच्या बॅटमधून कारकोपर टीमला 9 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी 22 बॉलमध्ये 49 रनची गरज. 22 चेंडू आणि 49 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. खरं तर पहिल्या षटकामध्ये 11.60 ही धावगती तुम्हाला पहिल्या षटकापासून मेंटेन ठेवायची होती, परंतु पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. त्यामुळे कॅल्क्युलेशन आपण पाहिलं 24 बॉलमध्ये 50 म्हणजे 12.50. खरं तर हा रिकवर रेट झाला कारकोपर संघासाठी. एका दुसरा फटका जर का प्रतीकच्या बॅटमधून आला तर मात्र हे कॅल्क्युलेशन थोडंसं कमी होईल. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर रिझनला आणि इथे मात्र बॉल चाललाय. या ठिकाणी आपण पाहिला तर स्वीपर कव्हर बॉलांच्या बाहेर, सीमा पार, चौकार. मी ऐकता डीजेच्या माध्यमातून आणि इथे हा चौकार देखील फार महत्त्वाचा प्रतीक्षा पॅटमधून आला आहे, तो म्हणजे खारकोपर टीमला. कारण इथे त्याचा आत्मविश्वास हा थोडासा द्विगुणित झाला असेल. हा चौकार मिळाला खारकोपर संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 45 रनची गरज. लॉफ्टेड स्ट्रोक, रडारमध्ये आलेला बॉल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड. बॉल मात्र चाललाय सीमा पार, षटकार. शुरुआत अतिशय शुभ दिवस. इरादे लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बुलाते हैं. शोभुनी दिसे द्वारका माई, तेथे बसले होते सद्गुरु साई. चिंता क्लेश दूर कराया धावून येते भक्तांच्या टाई. ओम साईराम. सर्व साई भक्तांना करतो शुभेच्छा. आजचा गुरुवारचा दिवस आणि स्पर्धेचा शुभारंभ 26 जानेवारी दुग्ध शर्करा योग. आणि इथे आपण पाहताय दमदार आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या नावाने ही स्पर्धा आमदार चषक 2023 चं हे भव्य दिव्य पर्व. प्रतीक वरती खरं तर दादा दबाव क्रिएट करायचा आहे, परंतु लाईन मिस केली अलंकार कोळीने. आणि इथे मात्र आणखीन एक वाईट बॉल या ठिकाणी आपण पाहिला. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. या ठिकाणी बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा कारकोपर टीमला धावसंख्येत होईल वाढ. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे 20. अजूनही 38 रनची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये कारकोपर संघाला. मी मगाशी उल्लेख केला हा खेळाडू जितका वेळ खेळपट्टी उभा राहील तोपर्यंत या सामन्यामध्ये रोमांचक तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर का इथे विकेट मिळाला तर मात्र प्रेशर वाढेल कारकोपर संघावरती. कारण एका बाजूला आपण विचार केला तर जर तरचा विचार केला तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी गव्हाण संघाच्या विजयामधला अडथळा आहे प्रतीक पाटील हा खेळाडू.
व्यावसायिक क्रिकेट प्रचंड मोठ्या संख्येने खेळलं आपण पाहिलं. खरं तर ओमसाई बंगारपाडा तालुका निहाय संघ असेल किंवा अनेक व्यावसायिक संघांमध्ये आपण विशालला पाहिलं, प्रतीकला पाहिलं, त्या गटातील हर्षल ठाकूर देखील त्याच संघाचा मेंबर राहिला. आज आपण पाहता हे खेळाडू मैदानामध्ये खेळत असताना एका बाजूने सिद्धेश कोळी, अलंकार कोळी यांचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. या मॅचमध्ये लिडिंग एज लागली होती, बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल मात्र निघून चाललाय गोळीच्या वेगाने. लॉंग स्टॉप रिजनच्या बाहेर, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना इथे 24 धावा फलकावरती, म्हणजे या षटकामध्ये अलंकार कोहलीनं धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 16 पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा. आता येणाऱ्या खरं तर 18 चेंडूमध्ये या ठिकाणी विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 34 रनची. 18 बॉल आणि 34 धावा, 11.33 हा रिक्वायर्ड रन रेट असेल. कारण करंट रन रेट आपण पाहिला तर जवळजवळ 12.00 आहे. त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट असेल 11.33. 18 बॉलमध्ये 34 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला धावांचा पाठलाग पूर्णपणे करावा लागेल आपल्या संघाच्या विजयासाठी. आणि एका बाजूनं मात्र या धावा रोखण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करावा लागेल, तो म्हणजे कैलासवासी सदानंद स्मृती विनस गव्हाण टीमला. मगाशी खरं तर महागुरू गडगे सरांनी देखील उल्लेख केला, तोंडरे 11 आम्ही पाहिला, पाटील संघ, म्हात्रेपाडा म्हात्रे संघ आणि आज संपूर्ण कोळी बांधव. कोहली इज नॉट अ नेम, खरं तर मोठं असं हे सरप्राईज आहे आणि संपूर्ण त्यांच्यासाठी अभिमानाचं असं एक सर्व कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहिलं. कारण आगरी कोळी आपण नक्की उल्लेख करू. हा फटका फसलाय, टो एंड घेतली बॅटची आणि त्यानंतर मात्र बॉल चालला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक, अजून एक धक्का. कारकोपर टीमला खेळाडू बाद झालाय पंकज गरत. फार निर्णायक असलेल्या मॅचमध्ये, कारण त्याने पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या आणि पुन्हा एकदा सेकंड स्पेअरमध्ये तो आला आणि त्याने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिली आपल्या टीमला. पंकज घरतला बाद केलं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय शेखर पाटील. आणखीन एक अतिशय आक्रमक आणि विस्फोटक असा हा फलंदाज इनेट नंबर 4 मैदानामध्ये दाखल होत असताना आता येणाऱ्या 17 बॉलमध्ये विजयासाठी 34 रनची गरज. 17 चेंडू आणि 34 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. शेवटच्या क्षणापर्यंत इथे संघर्ष करावा लागेल, अखेरच्या श्वासापर्यंत खरं तर तुम्हाला इथे लढावं लागेल या मॅचमध्ये आपल्या संघाच्या विजयासाठी. आणि इथे मात्र चांगला संघर्ष या दोन्ही संघांमध्ये पाहताय. 17 बॉल आणि विजयासाठी 34 रनची गरज. 17 चेंडू आणि 34 धावा मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत. हे समीकरण फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली, हलक्या हाताने सन्मान दिला बॉलला. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुशांत कोळी आहेत फिल्डर्स, त्याने बॉलला थांबवलंय. आणि अजून एक सिंगल. चांगला खेळाडू आहे टीमचा, चांगला फिल्डर आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे, त्याने मात्र चांगली फिल्डिंग केली आणि त्यानंतर मात्र मिळाली आणखीन एक सिंगल. आता येणाऱ्या 16 बॉलमध्ये विजयासाठी 33 रनची गरज. बघा नेक्स्ट मॅच असेल शेलगर विपक्ष शिवाजीनगर. दोन्ही संघांवर रेडी राहायचं. या सामन्यानंतर आपण लगेच सामन्याकडे बोलणार आहोत. अकूट टप्प्याचा आदळलेला आपटलेला चेंडू आणि त्याला मात्र पूल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेच्या डोक्यावरून पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यासाठी आलाय हा गगनचुंबी षटकार. घुमायला तो षटकार बेकार. खवा वर करून मारायला लागला, पिसाळला गडी. येऊ ना ठेवी आता. माटा गो देखील गेले आतापर्यंत. हा षटकार बरंच काय सांगून जाईल गव्हाण संघाला, पण तो इथे हार मानायची नाहीये.
कारण असं म्हणतात खरं तर दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांबद्दल एकच म्हणेन, कोणताही लढा हा अर्ध्यावर न सोडता शेवटच्या क्षणापर्यंत लढायचा आणि जिंकायचा कसा, हा खरं तर लढवय्या बाणा ज्याने आपल्या समाजाला दिलाय ते लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांसारखं तुम्हाला आता इथे लढावं लागेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर. यावेळेस रडार मध्ये आलेला बॉल, आणखीन एक षटकार होतोय प्रतीक्षा बॅट मधून खारकोपर टीमला. षटकाराला तर या स्पर्धेच्या आमच्या आयोजक आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्याकडून 1000 आणि सुधीरदादा ठाकूर यांच्याकडून तब्बल 2000 आणि सुजित ठाकूर यांच्याकडून देखील 1000. बघा प्रत्येक सुवर्ण संधी आहे, वाहत्या गंगेमध्ये तुम्हाला आता हात धुवून घ्यावं लागेल, पण इथे षटकार तुम्हाला घ्यावा लागेल, तेव्हाच तुम्हाला हे पारितोषिकं मिळतील. सुधीरदादा ठाकूर क्रिकेटला धर्म मांडणारे, क्रिकेटमध्ये प्रचंड प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यानंतर सुजितदादा ठाकूर यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय आणि आयोजकांकडून 1000 रुपये, म्हणजे असे 4000 रुपये एका षटकाराला असतील. बघूया आता प्रतीक काय करतो या बॉलवरती. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. हे प्रयत्न इथे आपण पाहिले तर थोडेसे अधुरे राहिले, इथे मात्र आली सिंगल. बघा बॉल जेव्हा रडारमध्ये आला तेव्हा एक कमिटमेंट आली, इथून मार बॉल जाईल का हा प्रश्न पडला होता, पण इथे मात्र 1 रन मिळाली, ती म्हणजे खारकोपर संघाला. धावसंख्येत वाढ, एकूण धावा फलकावरती इथे आहेत त्या म्हणजे 38 गडी बाद झाले, 2 अजूनही 13 बॉलमध्ये विजयासाठी 20 रनची गरज. जो सिद्धेश कोळी या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करत होता त्याच्याच वरती आक्रमण केलं. या ठिकाणी प्रतीकनं शेवटचा बॉल निर्धाव फेकलाय. चला ड्रिंक्स ब्रेक, पाणी मैदानामध्ये जाईल. आता 12 बॉलमध्ये विजयासाठी 20 रनची गरज. अगदी पालघर पासून ते रत्नागिरी पर्यंत कोकणचा हा प्रांत, ज्यामध्ये आपण पाहिला खऱ्या तर आगरी, कोळी, कराडी, कुणबी, कातकरी विविध समाजाचे या ठिकाणी समाजवासी राहत असतात. अतिशय चांगल्या आनंदाने मात्र सर्वजण त्या ठिकाणी सर्व सण असतील, प्रत्येक गोष्टी इव्हेंट्स त्या ठिकाणी साजऱ्या करत असतात. आणि आज खऱ्या तर आपण आहोत या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये उलवेन नोडमध्ये शिवाजीनगर या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती अप्रतिम आयोजन आणि नियोजन, टीम मीटिंग्स इथे बोलवली आहे, स्ट्रॅटर्जी रणनीती आखावी लागेल. खरं तर इथे कशा पद्धतीने रोखता येईल प्रतीक पाटीलला, कशा पद्धतीने धाबा वाचवता येतील खारकोपर संघाच्या अगेन्स्ट 12 बॉलमध्ये, ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला बनवावी लागेल. कारण असे आम्ही बरेच सामने पाहिले, जेव्हा आपण पहिला सुरुवातीला धाबा आल्या पण शेवटच्या काही षटकामध्ये संघ बरेच बॅकफुटला देखील गेले होते. त्यामुळे तुम्हाला इथे चांगली गोलंदाजी तेवढी चांगली फिल्डिंग या मॅचमध्ये करावी लागेल. आता 12 बॉल 20 रन प्रति षटक 10.00 ही खरं तर सरासरी राखायची आहे. डे नाईट शेड्यूल आमचे मित्र प्रणय म्हात्रे मोराब्याचे आहेत, स्कोरर रात्री वाल नाईट स्पर्धेमध्ये होते आणि आज पुन्हा एकदा डे स्पर्धेमध्ये. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण पाहिली, रायगड ठाणे या 2 जिल्ह्यामध्ये कोट्यावधींची उलाढाल होते, ज्यामुळे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देखील मिळाला. त्यामुळे क्रिकेट आपण जर का पाहिलं तर व्यावसायिक बनलं आहे. आणि मी सर्व युवकांना विनंती करेन, जर का तुम्हाला जास्त काळ क्रिकेट खेळायचं असेल तर व्यसनांपासून लांब राहा आणि फिटनेसवरती तुम्ही भर द्या. नक्कीच तुम्ही चांगले क्रिकेट खेळाल आणि नक्कीच तुम्ही भविष्यामध्ये चांगले या ठिकाणी क्रिकेट क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवू शकताय. 12 बॉल 20 धाबा. पहिलाच बॉल उडवलाय, पुन्हा एकदा रडारमध्ये आलाय चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक षटकार, प्रतीक पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. यो बॅटमन हुकमी एक मध्ये 14 रनची गरज. बघा हा षटकार आला आणि त्यानंतर तुम्हाला कैलासपती सदानंद स्मृती विनर्स गव्हाण संघाच्या खेळाडूची बॉडी लँग्वेज तुम्हाला पाहायला मिळेल. थोडेसे शोल्डर डाऊन झालेत, कारण इथे आपण पाहिलं तर डळमळी झाल्या या संघाची खरं तर बॉडी लँग्वेज आणि संघाचा दररोजचा आत्मविश्वास
कमी झाल्या, परंतु अजूनही तुम्हाला हार मानायची नाही आहे, कारण आता 11 बॉलमध्ये 14 धावा करायच्यात खारकोपर टीमला. यावेळी बॉलमध्ये गती होती, लाईन मिस केली, वेगवान चेंडू, खरं तर दिशा खराब, त्यामुळे दशा व्हायला वेळ लागण्याचं म्हटलं तर इथे मात्र एक्स्ट्रा रन मिळेल बॅटिंग करताना खारकोपर टीमला. आता समीकरण बनेल 11 बॉलमध्ये विजयासाठी 13 रनची गरज. विनय कोहली आपण पाहताय नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा यावेळेस हा गोलंदाज. पुन्हा एकदा फुल टॉस, मिस टायमिंग आहे, स्ट्रोक झेलखाली अलंकार आलाय आणि त्या ओमकाराला माफी असावी, झेल पकडला आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र हा खेळाडू ते बाद झालाय. भूल तो हो गई धावांची एक विस्फोटक इनिंग साकारली आहे. एकदा जोरदार अवध्या खेळाडूसाठी बघा काय आक्रमक बाणा, आणि त्याने मात्र अगदी आपल्या संघाला एकदा चांगल्या मार्गावरती आणून ठेवलाय, सुस्थितीमध्ये आणून ठेवलाय. जो संघ थोडासा बॅकफुटला होता त्या संघाची मात्र बुडती नौका त्याने किनाऱ्यावरती आणली आहे. आता समीकरण बनेल 10 बॉलमध्ये 13 धावा. इथे खरं तर मोमेंटम आता शिफ्ट होईल. कदाचित गव्हाण संघाच्या बाटेला ज्या पद्धतीने ओमकार कोळीनं हा झेल पकडलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेला धनेश भोईर, त्याच्या बरोबरीने आहेत शेखर पाटील. मॅच अजूनही संपलेला नाहीये, सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण 10 बॉलमध्ये करायच्या 13 धावा खारकोपर टीमला. अनेक वेळा आम्ही लो स्कोरिंग सामने हतीटतीचे आणि हाय व्होल्टेज होताना पाहिले, आणि इथे जर का अशा परिस्थिती तुम्हाला निर्माण करायची असेल गव्हाण संघाला, तर मात्र तुम्हाला गोलंदाज आणि फिल्डिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आता 100% तुमचं योगदान द्यावं लागेल. धनेश भोईर तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 10 बॉलमध्ये 13 रनची गरज, पाया रचलाय या ठिकाणी प्रतीक पाटीलने. फुल टॉस बॉल, सरळ बॅटने बॉलला उडवलाय. कहाणी में ट्विस्ट, आणखीन एक धक्का, आल्या पावली माघारी परतावं लागेल धनेश भोईर या खेळाडूला. आता 9 बॉलमध्ये 13 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. मी मगाशी देखील उल्लेख केला, खरं तर या सामन्याचा शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करणं ही खरं तर या दोन्ही संघांची ओळख राहिली आहे. आणि आपण पाहता मैदानामध्ये कैलासवासी, सदानंद स्मृती, विनस गव्हाण हा संघ जर का आपण पाहिला तर चांगली एकजूट या संघामध्ये पाहायला मिळाली. खरंच सुरुवातीला धावा प्रचंड आल्या आणि तरी देखील इथे त्यांनी मात्र हा सामना सोडलेला नाहीये, कारण आता 9 बॉलमध्ये करायच्या त्यामध्ये 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये आहेत शेखर पाटील, एक अनुभवी खेळाडू, त्याच्या बरोबरीने आहेत ऋतिक घरत. इनेट नंबर 6 खेळाडू बाद झाला धनेश. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय विनय कोळी हा गोलंदाज. जर का इथे आणखीन एक याबरोबर विकेट मिळाला तर आमच्या आयोजकांकडून म्हणजे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर यांच्या वतीनं आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल. ही मोठी खरं तर सुवर्ण संधी आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, आणि इथे मात्र या संधीचा लाभ आता खरं तर या ठिकाणी विनय कोळी या खेळाडूला घ्यावा लागेल. 3 चेंडू त्याने आतापर्यंत फेकले आणि 7 रन्स खर्च केल्या, गडी बाद केले 2. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका खेळायचा आहे, उंच गेलाय बॉल आणि इथे मात्र अंतर देखील कापलंय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कॉपी बुक स्टाईल हा फटका, लाजवाब टायमिंग, बॉल मात्र गेला सीमा पार. रन्स येथील या ठिकाणी 6, आला षटकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे धन्यवाद. कभी गम असंच खरं तर हे या ठिकाणी चित्र चाललंय, कारण पहिल्या 2 बॉलचे विकेट थोडासा दुःखाचा साबट खारकोपर संघाच्या बाट्याला, आणि त्यानंतर मारलेला षटकार आणि पुन्हा एकदा प्रयत्न या ठिकाणी पण पाहिले, आणि यावेळेस मात्र मिळाला हा विकेट. बघा महत्वाचा म्हणजे खरं तर या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, त्याने निर्णायक क्षणाला ऋतिकने हा षटकार लगावलाय. फक्त 2 बॉल केला, 6 धावांचं आपलं योगदान आपल्या टीमला दिलंय आणि हा खेळाडू बाद झालाय. शीश झुकाओ. बघा या अगोदरची लढत वाघिवली क्रिकेट संघाने प्रथमतः सामना जिंकलेला आहे, आणि आता मैदानामध्ये आपण वर्तमान लढत पाहतो. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर विपक्ष आहे महेश स्पोर्ट्स शलगर. या लढतीमध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच जानमान वाघिवली क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. ओ टू रोशन पाटील. येस, मगाशी आम्ही अनाउन्समेंट केली होती, काही कारणास्तव खरं तर 3रा सामना मी
दुसऱ्या स्थानी खेळवलाय, त्यामुळे येथून जो जिंकेल तो मात्र ओडाफोन वाहल आणि NCC उल्वे या संघातून जो जिंकेल त्या संघापर्यंत दुसऱ्या फेरीमधला पुढचा सामना केलेला आणि नंतर यानंतरचा होणारा सामना असेल या ठिकाणी शिवाजीनगर आणि शेलगर, त्यातून तो जिंकेल तो मात्र खेळेल जय हनुमान वाघिवली या संघाविरुद्ध. हा खरं ही क्रमवारी लक्षात असू द्या, प्रत्येक संघाला ही सूचना असेल शेवटची. तर कहाणी में ट्विस्ट, 7 बॉल आणि 7 रनची गरज. रन बॉल इक्वेशन आलं इथे, मात्र आतली कडा घेतली आहे, बॉल मात्र गेलाय, शॉर्ट फाईन निघला. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण आता 6 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 7 धाबा. बॅटिंग करत असताना कारकोपर टीमला आणि एका बाजूने 7 धाबा रोखायच्यात त्या म्हणजे गव्हाण संघाला. 6 चेंडू आणि 7 रनची गरज. डीजे विविधतेत एकता आहे आमची शान, म्हणूनच आमचा भारत देश आहे मान. खरं तर आज 74वा प्रजासत्ताक दिन आणि या दिनविशेषाचं महत्त्व म्हणजे खरं तर संविधानाचे घटनात्मक शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लोकशाहीचा हक्क दिला. जिथे आपण आज मत टाकतोय तो हक्क पहिल्यांदा आपल्याला खरं तर या संविधानाने दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिळाला आणि त्यानंतर मात्र हे लोकशाहीचं राज्य सुरू झालं. आणि सर्व काही सध्या आपण पाहिलं तर या लोकशाहीच्या तंत्रानुसार मात्र सर्व काही सुरळीत चालू आहे. आणि आजचा हा 74वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी गव्हर्नमेंट हॉलिडे. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतील. मॅचकडे आपण जाऊया. 6 बॉल आणि 7 धाबा गोलंदाजी मार्कवरती आलाय दीपराज कोडी आणि समोर असेल या ठिकाणी शेखर. पहिला बॉल वेगवान टाकला होता, मोठा फटका खेळायचा आहे. सिंगल डबलला महत्व का दिलं जातं हे तुम्हाला आता या षटकामध्ये कळेल, कारण जेव्हा जेव्हा आपण पाहिले ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू आक्रमक बॅटिंग करण्यासाठी नेहमी परिचित राहील आहे, परंतु एका बाजूला तुम्हाला सिंगल डबल काढणं हे देखील तुम्हाला कौशल्य इथे आता दाखवावं लागेल. 5 बॉल विजयासाठी 7 रनची गरज. दीपराज कोळी फुलटॉस बॉल आहे, यावरती केलं आक्रमण आणि इथे मात्र हा खराब चेंडू, आ बैल मुझे मार असा हा बॉल होता आणि इथे मात्र आला षटकार. स्कोर इज लेवल. 4 बॉल मध्ये आता फक्त 1 रनची गरज. तुम साथ हो जब दोन बॉल मध्ये 7 धाबा कासारवाडी टीमला हव्या होत्या. 1 षटकार आला आणि मग शेवटचा बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला आदित्यच्या हातामधून निघून गेला आणि तिथे मात्र सिंगल पूर्ण झाली होती. तो सामना जिंकला होता कासारवाडी टीमने. इथे काय होईल, इथे आपण पाहिला शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चालला, डायरेक्ट हिट करायला हवा होता. इथे आपण पाहिलं खरं तर प्रेझन्स ऑफ माइंडचा वापर करायला हवा होता आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय तो म्हणजे जय हनुमान 11 खारकोपर टीमने. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक. या ठिकाणी कैलासवासी साधारण स्मृती विनस गव्हाण टीम. तर मॅन ऑफ द मॅच